नमस्कार मंडळी. तर कसं आहे, चांगलं आहे ना? तुम्हा सर्वांना गुड मॉर्निंग. आता सकाळचे 9 वाजले आहेत आणि आपण चालू केला आहे ब्लॉग. तर बघा मंडळी, आज रामनवमीची सुट्टी होती शाळेला. मधून मग आज सुट्टी होती तर चला म्हटलं शेतात जाऊन येऊ, एखादा ब्लॉग काढून घेऊ. आणि काम बी होतं आपल्या शेतात. तर बघा मी आलो आहे शेतात भरणा करायला भुईमुगला. तर मंडळी कसं आहे, तब्येत वगैरे चांगली ना? तर काळजी घेत जा. कसं आहे, आता सध्या गॅस भेटत नाही आहे, घरात चुला चालू आहे. चुल्याचं कसं कोणाला त्रास होतो धूरचा, तर काळजी घेत जा. तर थोडं धूरपासून म्हणजे आपल्या घरातल्या ज्या माझ्या मावशी आहेत, ताई अक्का आहेत, तर त्यांना थोडं सांभाळून चुला चालू करायला लावा. सध्या आता गॅस तर काय, गॅस आणि डिस काय, तर तुम्हाला आज सांगू काय, आता पेट्रोलसुद्धा महाग झालेलं आहे मित्रांनो. महाग झालेलं म्हणजे होणारच आहे ते, याच्यापेक्षा जास्त होणार आहे. आणि गॅस अंडीचा तुम्हाला तर माहितीच आहे काय भाव चालू आहे, ढगाला भेटतोय असा भाव आहे. 1500-1600 रुपये हंडी तरी भेटत नाही आहे. तर बघा मित्रांनो, तर बघा आता शेतात आलो आहोत आणि भुईमुगमध्ये पाणी लावलेलं आहे मित्रांनो. तर आता खूप वाईट दिवस आहे. ते कुठं कुठं मला तर माहीत नाही, कुठं युद्ध चालू आहे ते माहीत नाही मला. पण काय युद्ध करायचं, आपलं आपलं भाकर खायचं, काम करा, खा प्या, मस्त मजा राहा. यायला काही बी बानगडी करता बाई. काही तू बातवरून त्यांच्या लगेच बानगडी लागून जाता. तर बघा, त्यांच्यामुळं आपल्या भारताला त्रास होतो. आपला भारत एवढा चांगला आहे ते. मग बरं आहे मंडळी. तर काय चालू आहे तुमचं बाकी? आणि आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब वगैरे करत जा, लाईक वगैरे करा. एवढे काय आळशी होऊन गेले तुम्ही पण. तर बघा, तुम्हाला दाखवतो मी आमचं शेत. तसं तर रोज दाखवतोच मी, ते काही ऐकत नाही. तर बघा तिकडं आता आपलं तुम्हाला दिसत असेल, तिकडं आता आपलं काम चालू आहे. मक्कीचे गुड करताय. शेतात पावरे लावलेले आहेत आपण. तर बघा, हा भुईमुगमध्ये आता पाणी लावलेलं आहे, तिथं पाणी चालू आहे. सध्या विहीर बी आटली आहे, म्हणजे सॉरी विहीरनी नदी बी आटली गेली बाई. काय करता शेतकऱ्याचा. आणि आता मागं तुम्हाला माहितीच आहे ना, आता 8 दिवस अगोदर पाणीच पडला होता. तर काही जिल्ह्यांमध्ये गारपीट झालेली होती. तर खूप नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं. अहो, शेतकऱ्यांच्या घरात माल आला म्हणजे लगेच काही ना काही त्यांचं लगेच पाऊस पडतो. देवा, आता सरकार मारतो देवबाबी मारायला लागलाय. आता काय करावं, आता शेतकऱ्याने काय करावं? शेतकरी मधून आत्महत्या करतो. आणि त्याच्यात तुम्ही आपल्या शेतकऱ्या भावाला सबस्क्राईब करत नाही, लाईक करत नाही. काय मित्रांनो, काय चाललंय तुमचं? जाऊ द्या, ते आपलं चालतच राहतं. मग जय शिवराय, जय भवानी माता. आता गडची माताचं जत्रा आहे, आता चालले का नाही? आता मी तर चाललोय मस्त. आता म्हणजे सध्या तसं तर पायी जातो मी, पण आपल्याला जायचं आहे गाडीवर. आता गाडीवर मस्त ट्रॅव्हल करून जाऊ आपण 1 डेसाठी. मस्त सकाळी 7 वाजता निघू आणि मस्त संध्याकाळी 7ला. 12 घंट्याची ड्युटी बाई, एकच नंबर. धिंगाणा घालू आपण डायरेक्ट गडवर आता. मग तेवढ्यात आपल्या चॅनलला सबस्क्राईब वगैरे करून घ्या. नवनवीन व्हिडिओ काढत राहील, तुमच्यापर्यंत पोचवत राहील. आणि तुम्ही असाच सपोर्ट राहू द्या आपल्या चॅनलला, आपल्या व्हिडिओला. आणि तुमचा असाच घट्ट राहू द्या आपल्या ब्लॉगर आणि फॉलोअर्सची घट्ट मैत्री राहू द्या आपली दोघांची. आणि नक्की आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब वगैरे करत राहा. आणि नवनवीन व्हिडिओ मी पाठवत राहील तुमच्यापर्यंत. आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला आता पुढचा व्हिडिओ कसा पाहिजे. आणि तर मी मनापासून प्रयत्न करतो की तुम्हाला तसा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचवत राहील आणि काढण्याचा प्रयत्न करतो जास्तीत जास्त. आणि व्हिडिओला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की शेअर करा. तर मित्रांनो, काळजी घ्या तुमचीवाली आणि आईची पण काळजी घ्या. तर भेटू पुढच्या व्हिडिओत. जय